चला आज LICच्या जीवन तरुण योजनेची सविस्तर माहिती घेऊया. मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित हे सगळ्या पालकांचं स्वप्न असतं. आणि बाजारात एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे LICची जीवन तरुण योजना. ही योजना मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक संरक्षण आणि बचत या दोन्ही गोष्टी पुरवते. मग ही योजना नक्की काम कशी करते आणि यासाठी कोण पात्र आहे? ही योजना 90 दिवसांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे आणि ती वयाच्या 25व्या वर्षी मॅच्युअर होते. या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 4 वेगवेगळे पेआउट पर्याय मिळतात. यात मुलाच्या 20व्या वर्षापासून दरवर्षी पैसे किंवा 25व्या वर्षी एकरकमी परतावा घेण्याचा पर्याय आहे. यामध्ये डेथ, सर्व्हायव्हल, मॅच्युरिटी बेनिफिटसोबतच संभाव्य बोनसचाही समावेश आहे. आता योजना कशी काम करते हे तर कळालं, पण तिचे फायदे तोटे काय आहेत? यात कर्ज आणि रायडर सारखे फायदे आहेत, पण परतावा कमी आहे आणि विमा मुलावर आहे, पालकावर नाही. काही तज्ज्ञांच्या मते मुलावर कोणी अवलंबून नसल्यानं त्याचा विमा काढणंच गरजेचं नाहीये. मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो, या गुंतवणुकीवर नक्की परतावा किती मिळतो? विश्लेषणानुसार या योजनेचा संभाव्य परतावा दर म्हणजेच IRR साधारण 2% ते 5.25% असू शकतो. आता हा परतावा इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत कसा आहे ते बघूया. आणि इथे फरक स्पष्ट दिसतो. PPF किंवा ELSS सारखे पर्याय जास्त परतावा देऊ शकतात. याचा अर्थ तेवढ्याच प्रीमियममध्ये ELSS फंडातून करानंतर जवळपास दुप्पट रक्कम मिळू शकते. म्हणजे निवड करायची आहे ती योजनेच्या सुरक्षिततेत आणि बाजारातील जास्त परताव्याच्या शक्यतेत. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो, मुलांच्या भविष्यासाठी काय जास्त महत्वाचं आहे? हमी असलेली सुरक्षा की जास्त वाढीची शक्यता?